न्यायालयीन कोठडीनं वाल्मिकच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला का असा सवाल उपस्थित केलेला आहे। वाल्मिकला न्यायालयीन कोठडी का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस कोठडी असती तर नवी माहिती बाहेर आलेली असती असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर वाल्मिकला सीपॉप मशीन वापरण्यास सुद्धा परवानगी मिळालेली आहे। स्लीप एपेनिया झोपेसंदर्भातला आजार असल्याचा वकिलांकडून कोर्टामध्ये दावा करण्यात आलाय। आकाला जर 14 दिवस आता झालाय ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती। पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती। पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते आहे। स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे। CID, SIT आणि न्यायालयीन ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। आणि या राजकारण्यांच्या प्रतिक्रिया न्यायालयीन कोठडीमुळे वाल्मिकच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे। आणि वाल्मिकला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आज 14 दिवसांची सकाळी सुनावणी झाली आणि 14 दिवसांची कोठडी मिळाल्याचं कळतंय। मात्र पोलीस कोठडी असती तर नवी माहिती बाहेर आली असती असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वाल्मिकला सीपॉप मशीन वापरण्यासंदर्भात सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे। आणि स्लीप एपेनिया हा झोपेसंदर्भातला आजार आहे आणि त्यामुळे वकिलांनी हा कोर्टामध्ये दावा केल्याचं सुद्धा समोर आलंय। आणि त्याच संदर्भात एकीकडे वडेट्टीवारांचे हे सवाल तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा दोषी असलेल्यांना फाशी द्या असं वक्तव्य केलेलं आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, नुकताच आपण राजकारण्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या। एकीकडे 14 दिवसांची कोठडी मिळालेली आहे, न्यायालयीन सकाळीच आपण बोललो, आणि आता या प्रतिक्रिया ज्या उमटतायत, धनंजय मुंडे बोलतायत की जर जे दोषी आढळतील त्यांना फाशी द्या, आणि दुसरीकडे वडेट्टीवारांनी सुद्धा सवाल उपस्थित केलेले आहेत। काय चर्चा उमटतात राजकारणामध्ये? श्रद्धा, जरी हे राजकीय नेते जरी पोलिसांच्यावरती संशय घेत असतील किंवा आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत असतील, मात्र एक प्रक्रिया असते। कुठल्याही गुन्हेगाराला जेव्हा पोलीस कस्टडी मिळत असते त्या कस्टडीमध्ये त्यांना तपास केला जातो पथकाकडून, आणि त्यानंतर तपासमध्ये काय काय आढळलं आहे, पुढे काय काय करायचं हे सांगावं लागतं। त्यानंतरच न्यायालय सर्व गोष्टी समजून घेऊन मग न्यायालयाला असं वाटलं की यामध्ये पुढील अजून वाढीव कोठडी दिली गेली पाहिजे तर तो न्यायालयाचा निर्णय असतो। मात्र या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांनी जो तपास केलेला होता त्या तपास संदर्भात माहिती दिली, मात्र न्यायालयाने यामध्ये 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। असं नाही की यानंतर आता पोलिसांना कस्टडी मिळणार नाही, कारण की जर आता तपास यंत्रणेला असं वाटलं, या चौकशी अधिकाऱ्यांना असं वाटलं पुन्हा या प्रकरणामध्ये अजून जर आपल्याला कोठडी पाहिजे तर त्यांना कोठडी देखील मिळू शकते। आपण पाहिलं की यापूर्वीचे जो खंडणी प्रकरणातले 6 आरोपी होते त्यांना देखील अशाच पद्धतीने 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। मात्र त्यामध्ये न्यायालयाने असं देखील म्हटलं होतं, ज्यावेळेस जर पोलिसांना असं वाटलं की यामध्ये पोलीस कस्टडी हवी असेल त्यावेळेस त्याचा विचार केला जाईल। त्यामुळे या प्रकरणात मग त्यासारखंच आहेत, नियम सारखेच आहेत। कारण की जर आता यामध्ये अजून एक जो आरोपी फरार आहे, तो आरोपी जर अटक झाल्यानंतर अजून नवीन माहिती काही जर समोर आली, त्याचे जर धागेदोरे या ठिकाणी थेट वाल्मिक कराडशी जोडले गेले तर पुन्हा या ठिकाणी पोलीस एकदा पोलीस कोठडीची मागणी करू शकतात। वाल्मिक कराडची न्यायालय देखील तसा विचार करू शकते। असा एकंदरीत हा सर्व प्रकरण आहे। त्यामुळे आज जर आपण विचार केला, आज न्यायालयामध्ये जेव्हा न्यायालयाने हे सुनावलेलं आहे त्यावेळेस वकिलांनी देखील अशी मागणी केली की स्लीप एपेनिया हा आजार, झोपेसंदर्भाचा आजार वाल्मिक कराडला आहे, त्यामुळे त्यांना ती मशीन पुरवण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर आपण पाहतो की या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। दिवसांदिवस या प्रकरणामध्ये एक नवीन माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता पोलीस देखील या ठिकाणी या सर्व प्रकरणाचा तपास आपल्याला करताना पाहायला मिळतात। कालच आपण पाहिलं की एक जो महत्वाचा व्हिडिओ होता, तो
महत्वाचा व्हिडिओ जो दोन्ही गुन्ह्यांना एक केंद्रबिंदू म्हणून समजला जातो, त्या गुन्ह्यामधले जे सिमिलर आरोपी होते ते सर्वचे सर्व आरोपी त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे हा एक मोठा एव्हिडन्स हा पोलिसांच्या हातामध्ये लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही खुनाच्या असेल खंडणीच्या गुन्ह्यामध्ये हा मोठा पुरावा मानला जातोय. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, काय संभाषण झालं होतं, त्यातून कुठली सूत्र हलवली गेली, कुणाला फोन केलं गेलं, कुणाला खंडणी मागितली गेली किंवा हत्या संदर्भातला काही त्या ठिकाणी रचला गेला का, असे अनेक प्रश्न आहेत जे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर येणार आहे. आता आपण जर पाहतो आजची जी सर्वात मोठी बातमी जी आहे, आता हर्सुल कारागृहामध्ये जी म्हणजे न्यायालयीन कस्टडीमध्ये आता या कराडाची रवानगी होणार आहे. त्यामुळे कराड एक हा देखील रस्ता आहे की कराड आता जामिनासाठी अर्ज करू शकतो, अशी एक प्रक्रिया सांगते. नाही, बरोबर आहे. बरेच मुद्दे आहेत सचिन, आणि नेमकं काय धागेदोरे हाती लागतात आणि कसं वळण घेतं हे प्रकरण ते सुद्धा पाहावं लागेल. सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.